सांगलीचा अंकली पूल की मृत्यूचा सापळा च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात. सांगली मिरज, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेला अंकली पूल सध्या मृत्यूच्या छायेत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या या पुलाची दुर्वस्था पाहून प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. परिस्थिती भयावह. नॅशनल हायवे की हायवे टू हेल पुलाची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक असून प्रवाशांच्या सुरक्षेचा पुरताब्या वाजला आहे. कठडे गायब. पुलावरील सुरक्षेचे लोखंडी आणि सिमेंटचे कठडे अनेक ठिकाणी पूर्णपणे निखळले आहेत. नदीत कोसळण्याची भीती. संरक्षक भिंती नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसात एखादे वाहन थेट कृष्णा नदीच्या पात्रात कोसळण्याची दाट शक्यता आहे. अंधाराचे साम्राज्य. पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी हा प्रवास जीवावर बेतणारा ठरत आहे. प्रशासनाला कोणाच्या बळीची प्रतीक्षा. लोकहित मंच, सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाच्या या कुंभकर्णी झोपेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. कडे हा मार्ग असूनही अधिकारी ढिम्म आहेत. हजारो वाहनांची वर्दळ असणाऱ्या या पुलाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रवाशांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकहित मंचच्या प्रमुख मागण्या. पुलाची परिस्थिती सुधारण्यासाठी खालील मागण्या तातडीने मांडण्यात आल्या आहेत. कठड्यांची दुरुस्ती. तुटलेले संरक्षक कठडे युद्धपातळीवर नवीन बसवण्यात यावेत. सुरक्षा साधने. पुलावर रिफ्लेक्टर्स, रेडियम पट्ट्या आणि हायमास्ट दिव्यांची सोय करावी. स्ट्रक्चरल ऑडिट. पुलाच्या मजबूतीची तातडीने तपासणी करून आवश्यक डागडुजी करावी. आंदोलनाचा इशारा. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केवळ कागदी घोडे नाचवता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. जर तातडीने दुरुस्ती झाली नाही तर लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या जीवितहानीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. बातमी लेखन संपादन प्रमोद चिनके. सम्यक महाराष्ट्र न्यूज. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.